नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघा रेल्वे भरती ग्रुप डी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, हवेचा मुख्य घटक वायू खालीलपैकी कोणता आहे? बघा हवेचा मुख्य घटक वायू खालीलपैकी कोणता वायू आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा नायट्रोजन हा वायू बघा हवेचा या ठिकाणी मुख्य घटक वायू आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, धातूच्या वहनशक्तीबाबतचे नियम खालीलपैकी कोणी मांडले? बघा धातूच्या वहनशक्तीबाबतचे नियम खालीलपैकी कोणी मांडलेले आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा जॉर्ज ओहम बघा या शास्त्रज्ञाने पहा धातूच्या वहनशक्तीबाबतचे नियम हे मांडलेले आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, खाद्यपदार्थामध्ये बघा खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? बघा खाद्यपदार्थामध्ये बघा खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यामुळे कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा क जीवनसत्वाचा नाश होतो। प्रश्न क्रमांक चौथा बघा, खालीलपैकी कोणते तेल बघा हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीला उपयुक्त असते? बघा खालीलपैकी बघा कोणतं एक तेल आहे बघा हृदयविकार असणाऱ्या व्यक्तींना या ठिकाणी उपयुक्त तेल असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा करडईचं तेल या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, विद्युत शक्ती खालीलपैकी कशामध्ये मोजतात? बघा विद्युत शक्ती खालीलपैकी कशामध्ये मोजतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बघा विद्युत शक्ती बघा प्रामुख्याने वॅट या एककामध्ये ते मोजतात। प्रश्न क्रमांक 6 बघा, प्रकाश वर्ष हे खालीलपैकी काय मोजण्याचं? बघा प्रकाश वर्ष हे खालीलपैकी काय मोजण्याचं एकक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बघा प्रकाश वर्ष बघा हे खगोलीय अंतर मोजण्याचं ते एकक आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा मानवी मनगटामध्ये असणाऱ्या हाडांची एकूण संख्या खालीलपैकी किती? बघा मानवी मनगटामध्ये बघा असणाऱ्या हाडांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? बघा या ठिकाणी मानवी मनगटामध्ये बघा हाडांची संख्या एकूण 8 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मानवी चेहऱ्यामध्ये हाडांची एकूण संख्या बघा मानवी चेहऱ्यामध्ये बघा हाडांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? बघा हाडांची बघा एकूण संख्या बघा चेहऱ्यामध्ये 14 ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने पेशींचा शोध लावला होता? बघा खालीलपैकी कोणत्या एका शास्त्रज्ञाने पेशींचा शोध लावला होता? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा रॉबर्ट हुक बघा या शास्त्रज्ञाने पेशींचा शोध लावला होता। प्रश्न क्रमांक 10 बघा, शरीराचा तोल सांभाळण्याचं काम खालीलपैकी कोण? बघा शरीराचा तोल सांभाळण्याचं काम खालीलपैकी कोण करतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बघा लहान मेंदू हा शरीराचा बघा तोल सांभाळण्याचं काम करतो। प्रश्न क्रमांक 11 बघा, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने प्रकाश लहरींचा अभ्यास केला? बघा खालीलपैकी कोणत्या एका शास्त्रज्ञाने प्रकाश लहरीचा अभ्यास केला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा थॉमस यंग बघा या शास्त्रज्ञाने प्रकाश लहरीचा अभ्यास केला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ब जीवनसत्वाचे एकूण किती प्रकार आहेत? बघा ब जीवनसत्वाचे एकूण किती प्रकार आहेत? बघा ब जीवनसत्वाचे एकूण 12 प्रकार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 13 बघा, स्कर्वी हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावे होणारा? बघा स्कर्वी हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो रोग आहे? बघा स्कर्वी हा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 क जीवनसत्वाच्या अभावी या ठिकाणी होणारा तो रोग आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 14 बघा, खालीलपैकी कोणता बघा घटक ओझोन या वायूला हानिकारक असतो? बघा खालीलपैकी कोणता एक घटक बघा ओझोन या थराला या ठिकाणी हानिकारक असतो? बघा ओझोन या वायूला हानिकारक घटक म्हणजेच क्लोरोफ्लोरोकार्बन ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जर एखादी वस्तू बघा एक समान गतीने जात असेल तर तिचे त्वरण खालीलपैकी कशा प्रकारचे असते बघा. एखादी वस्तू समजा एक समान गतीने जात असेल तर तिचे त्वरण कशा प्रकारचे असते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 0 या प्रकारचं त्वरण असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मनुष्यामध्ये बघा गुणसूत्रांच्या एकूण किती जोड्या असतात. मनुष्यामध्ये बघा गुणसूत्रांच्या बघा एकूण जोड्या खालीलपैकी किती असतात. बघा गुणसूत्रांच्या बघा एकूण जोड्या बघा 23. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आवर्त सारणीमध्ये बघा उभ्या स्तंभांना खालीलपैकी काय म्हणतात बघा. आवर्त सारणीमध्ये बघा उभ्या स्तंभांना खालीलपैकी काय म्हणतात. बघा त्यांना गण या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आनुवंशिकतेचा सिद्धांत हा खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलेला सिद्धांत आहे. आनुवंशिकतेचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलेला सिद्धांत आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा मेंडेल बघा या शास्त्रज्ञाने आनुवंशिकतावाद हा मांडलेला सिद्धांत आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या परजीवीमुळे हिवताप होतो बघा. खालीलपैकी कोणत्या एका परजीवीमुळे या ठिकाणी हिवताप होतो. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील प्लाझ्मोडियम बघा या जीवाणूमुळे हिवताप हा रोग होतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, समुद्र सपाटीवर बघा पाण्याचा उत्कलनांक बिंदू खालीलपैकी किती असतो. समुद्र सपाटीवर पाण्याचा उत्कलनांक बिंदू खालीलपैकी किती असतो. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा 100 अंश सेल्सिअस बघा हा या ठिकाणी पाण्याचा उत्कलनांक बिंदू असतो. प्रश्न क्रमांक 21 बघा, न्यूटनचा दुसरा गतिविषयक नियम खालीलपैकी कशाचं मापन देतो बघा. न्यूटनचा बघा दुसरा बघा गतिविषयक नियम खालीलपैकी कशाचं मापन देतो. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 संवेग यांचे या ठिकाणी मापन देतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मायकाचा वापर खालीलपैकी कोणत्या एका कारणासाठी करतात बघा. मायका याचा वापर खालीलपैकी कशासाठी करतात. बघा विद्युतरोधक म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विद्युत दिव्यामध्ये खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात. विद्युत दिव्यामध्ये खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात. बघा विद्युत दिव्यामध्ये बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 टंगस्टन या धातूची तार वापरतात. प्रश्न क्रमांक 24 बघा, खाली बघा दिलेल्या राशीपैकी सदिश राशी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. बघा सदिश राशी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विस्थापन या ठिकाणी सदिश राशी या ठिकाणी असलेला पर्याय राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वातावरणामध्ये ऑक्सिजन या वायूचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते बघा. वातावरणामध्ये बघा ऑक्सिजन या वायूचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते. बघा वातावरणामध्ये बघा 21% बघा या ठिकाणी ऑक्सिजनचं एकूण प्रमाण असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पाण्याची खोली मोजण्याचं तंत्रज्ञान खालीलपैकी कोणते बघा. पाण्याची खोली मोजण्यासाठी बघा तंत्रज्ञान खालीलपैकी कोणते तंत्रज्ञान वापरतात. बघा पाण्याची बघा खोली मोजण्यासाठी बघा सोनार तंत्रज्ञान ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 27 बघा, कुष्ठरुग्णांच्या जीवाणूचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने बघा. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा कुष्ठरुग्णांच्या बघा जीवाणूंचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील डॉक्टर हन्सन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, थायमिन बघा नावाने ओळखले जाणारे जीवनसत्व खालीलपैकी कोणते बघा. थायमिन या नावाने ओळखले जाणारे जीवनसत्व खालीलपैकी कोणतं आहे. बघा B1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 29 बघा, शॉर्क लिव्हर ऑइलमध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते बघा. शॉर्क लिव्हर ऑइलमध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते. बघा शॉर्क लिव्हर ऑइलमध्ये बघा या ठिकाणी D जीवनसत्व असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रिकेट नावाचा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारा तो रोग आहे. बघा रिकेट नावाचा रोग बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा D जीवनसत्वाच्या अभावामुळे तो होणारा रोग आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एड्स रोगाची विषाणू खालीलपैकी कोणत्या घटकावर परिणाम बघा. एड्स रोगाची विषाणू खालीलपैकी कोणत्या एका या ठिकाणी घटकावर परिणाम करतात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अस्थिमज्जा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मायोपिया हा एक आजार आहे खालीलपैकी कोणत्या एका अवयवासंबंधीचा तो विकार आहे. मायोपिया बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बघा. मायोपिया हा डोळे बघा यांच्या संबंधीचा तो आजार आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा सोने, बघा या मूलद्रव्याची बघा रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? बघा परीक्षेमध्ये वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे, सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? बघा AU सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बहिष्कृत भारत या नावाचं पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं पाक्षिक आहे? बहिष्कृत भारत. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत हे बघा या नावाचं पाक्षिक सुरू केलेलं पाक्षिक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मीठ भाकरी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? मीठ भाकरी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? बघा स्त्रीलिंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? भारताचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे अहमदाबाद. बघा या शहराला बघा भारताचे मँचेस्टर शहर या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला हलवण्यात आली? बघा खालीलपैकी कोणत्या एका वर्षी भारताची राजधानी बघा कोलकात्यावरून दिल्लीला हलवण्यात आली होती? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, सन 1911 मध्ये बघा कोलकात्यावरून बघा दिल्लीला बघा भारताची राजधानी हलवण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाणी पडणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. पाणी पडणे, बघा केलेले प्रयत्न व्यर्थ जाणे ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा 1 इंच बरोबर खालीलपैकी किती सेमी होय? 1 इंच बरोबर खालीलपैकी किती सेमी होय? बघा 2.50 सेमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या खालीलपैकी कोणाचं नियंत्रण असते? ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या खालीलपैकी कोणाचं नियंत्रण असते? बघा गट विकास अधिकारी यांचं बघा ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या या ठिकाणी नियंत्रण असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा घड्याळामधील लगतच्या 2 अंकामधला अंशात्मक अंतर खालीलपैकी किती असते? बघा घड्याळामध्ये बघा लगतच्या 2 अंकामध्ये बघा अंशात्मक अंतर बघा 30 अंश या ठिकाणी या प्रकारचं अंतर असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा B1 या जीवनसत्वाचे बघा शास्त्रीय नाव खालीलपैकी काय आहे? B1 या जीवनसत्वाचं बघा शास्त्रीय नाव खालीलपैकी काय आहे? B1 बघा थायमिन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंतप्रधान त्यांना त्यांच्या पदाची शपथ खालीलपैकी बघा पंतप्रधान त्यांना त्यांच्या पदाची शपथ खालीलपैकी कोण देतात? बघा राष्ट्रपती हे बघा पंतप्रधान यांना ते शपथ हे देत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा हवेमध्ये उघडे ठेवल्यास कक्ष तापमानाला पेट घेणारे मूलद्रव्य खालीलपैकी कोणते मूलद्रव्य आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील, पिवळा फॉस्फरस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा दहशतवादी विरोधी अभियान पथकाचं नाव खालीलपैकी काय? बघा महाराष्ट्रामध्ये बघा दहशतवादी विरोधी अभियान पथकाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा फोर्स 1 ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या पेशी असतात ज्या बघा रोगजंतू यांचा प्रतिकार करतात? खालीलपैकी बघा पांढऱ्या बघा रक्तपेशी असतात शरीरामध्ये रोगजंतूचा प्रतिकार करत असतात. बघा आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? आंतरराष्ट्रीय बालकामगार बघा विरोधी दिवस 12 जून या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा ज्योतिबा फुले यांचं मूळ गाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा महात्मा ज्योतिबा फुले बघा यांचं मूळ गाव कडगुण ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पारंब्या बघा हा झाडाचा मूळ या ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तलावांची संख्या आहे? बघा तलावांची बघा सर्वात जास्त संख्या बघा भंडारा या जिल्ह्यामध्ये बघा तलावांची सर्वात जास्त संख्या आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा केरळ बघा राज्याचं पारंपरिक नृत्य खालीलपैकी कोणतं आहे? बघा केरळ या राज्याचं पारंपरिक नृत्य खालीलपैकी कोणतं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.